भारताचा विकास करण्यासाठी नागरिकांना विकासक्षम बनवावे लागेल। विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते। मी किंवा तुम्ही असे नाही तर संपूर्ण देश मिळून भारताचा विकास करील, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सोमवारी व्यक्त केले। भारत विकास परिषद सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आणि अग्रेसर करण्याचे काम करीत असल्याचेही ते म्हणालेत। भारत विकास परिषद विकलांग केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते। यानिमित्त खराडे येथील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये मोफत राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले होते। फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता चितळे, सचिव राजेंद्र जोग, केंद्र प्रमुख विनय खटावकर, सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील आदी यावेळी उपस्थित होते। विनय खटावकर यांना पहिल्या दिव्यांग मित्र पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले। राहुल सोलापूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं। काही अंशी अहंकार ही माणसाला कार्यप्रवृत्त करण्यास आवश्यक प्रेरणा ठरते, परंतु त्या पलीकडे येते ती शाश्वत प्रेरणा, ती चिरंतर असते। त्यातून निर्माण होणारा सेवाभाव म्हणजे सेवानिष्ठांची मांदियाळी होय। भारत विकास परिषद म्हणजे हीच मांदियाळी आहे, असे भागवत म्हणाले। परिषदेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, ब्रिज नेक्स्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, ॲटो हँगर, वात्सल्य ट्रस्टच्या प्रतिनिधींचा सरसंघचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आला। नीता डेकणे, शशिकांत बोरसे, अर्जुन सोनवणे, अनिकेत गाडेकर, वैजनाथ गोरख आणि नासिर शेख या दिव्यांगांना अत्याधुनिक मॉड्युलर पाय प्रतिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले। मॉड्युलर फूडबद्दल सुमित भौमिक यांनी तांत्रिक माहिती दिली। भारताचा विकास सगळा भारत मिळून करेल। शरीरासारखंच आहे। मी अमुक ठिकाणी जातो असं म्हटलं तर आपले सगळे अवयव हे सोबत जात असतात। त्यातला एखादा अवयव जर लुळा पांगळा असला तर मग जाऊ शकत नाही आपण। तर सगळ्यांना भारत विकासासाठी सक्षम करायचं आणि भारत विकासाच्या दिशेला अग्रेसर करायचं हे मनात ठेवून भारत विकास परिषदेने निरनिराळ्या प्रकारची कामं सुरू केली। त्याचं एक मोठं काम सेवेचं आहे आणि एका प्रकारच्या सेवेची 25 वर्षे इथे पूर्ण होत आहेत। आणि परिसर कोणचा आहे तर एक वाट, राजमान्य वाट पकडायला आपल्याला सोयीची असताना सुद्धा त्या वाटेकडे पाठ फिरवून आणि मुलांच्या शिक्षणाकरता आपली सगळी शक्ती जे खर्च करतात त्याच्या पाठीमागे कीर्ती नाही, कारण ते पुष्कळ मुलांच्या पालकांशी स्वतः संबंध ठेवतात, त्यांच्या गावी जातात, घरी जातात, काही अडचण लक्षात आली तिथे जाऊन पाहतात। हे त्या सगळ्यांविषयी कळवळा असल्याशिवाय होत नाही। अशा परिसरामध्ये असं काम सुरू आहे। म्हणून म्हटलं की सेवानिष्ठांची मांदियाळी आहे। कोणतंही काम मनुष्य करतो तर 2 प्रेरणा असतात। एक असतं की मी माझ्यासाठी करतो, मला स्वार्थ माझा पूर्ण होतो म्हणून सुद्धा मी करतो। चांगली कामं सुद्धा करतो, वाईट कामं सुद्धा करतो। किंवा आता इलाजच नाही, चांगलं वागावंच लागेल, चौकात पोलीस उभा आहे, लाल बत्ती तोडून जाता येत नाही म्हणून मी नियम पालन करतो, असंही असतं। तळ्यामध्ये एक मुलगा पडला तर एका तरुणाने उडी मारून त्याला वाचवलं। गावातल्या लोकांना फार आनंद झाला, त्याला खांद्यावर घेतलं, मिरवणूक काढली। असं काही झालं की पत्रकार येतातच, ते आले, त्यांनी त्यांना विचारलं तुमची प्रेरणा कोणची? त्यामुळे ते नंतर सांगतो, मला ढकललं कुणी त्याचं नाव पहिल्यांदा सांगा। ढकलून पाण्यात पडला, मुलगा जिथे होता तिथेच पडला, मुलांनी त्याचा गळा पकडला। आता मरायचं तर दोघांनी, वाचायचं तर दोघांनी, असंही होतं। हे सगळं नसलं तरी मला पुण्य मिळावं, माझी कीर्ती व्हावी, असंही असू शकतं। अहंकार ही सुद्धा कार्य करायला लावणारी मोठी प्रेरणा आहे।